वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्या समोर घेऊन येतोय, तो म्हणजे एमबीबीएस ला ऍडमिशन घेऊन झाल्यानंतर संपूर्ण कोर्स जो असतो तो 4.5 वर्षाचा असतो। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड मेजर, थर्ड मायनर अशा प्रकारचे एकूण 4 वर्षाचा कोर्स, परंतु 1.5 वर्षाचं असतं। सगळे मिळून 4.5 वर्ष आणि इंटर्नशिपचा 1 वर्ष असं 5.5 वर्षाचा कालावधी असतो। ऍक्च्युअली ऍडमिशन घेतल्यानंतर यामध्ये काही अटेम्प्ट साठी लिमिट आहेत का, किंवा संपूर्ण शिक्षणासाठी किती दिवस जायला पाहिजे या संदर्भामधला काही एक नवीन आराखडे तयार केलेले आहेत। वास्तविक पाहता गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे 2025 पर्यंत त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेल्या डेट पासून ते इंटर्नशिप कंप्लीट होण्यासाठी जो मूळ कालावधी आहे तो 4.5+1 5.5 वर्षाचा जो कालावधी आहे तो कालावधी मॅक्झिमम म्हणजे एखाद्या वेळेस एटीकेटी किंवा फेल झालं तर मॅक्झिमम 9 वर्षाचा कालावधी मध्ये आपण संपूर्ण एमबीबीएस चा कोर्स कंप्लीट करणं गरजेचं असतं। बऱ्याच वेळा हा जो कोर्स आहे तो या वर्षी म्हणजे 2026 पासून एमबीबीएस साठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षाची मर्यादा म्हणजे 1 वर्षाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। एकंदरीत एमबीबीएस साठी खरं तर 4 वेळा परीक्षा होते, फर्स्ट इयरला, सेकंड इयर, थर्ड आणि 4थ्या वर्षी। वास्तविक यावेळेस मात्र तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवसांमध्ये रिझल्ट लागतो। रिझल्टच्या नंतर दरम्यान 1 ते 1.5 महिन्यामध्ये एक सप्लिमेंटरी एक्झाम होते। कदाचित फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयर किंवा 4थं वर्ष याच्यानंतर जर एखाद्या सब्जेक्ट तुमचे 1 किंवा 2 सब्जेक्ट जर फेल व्हायचे राहिले तर आपल्यासाठी काय असतं की तुम्हाला सप्लिमेंटरी मध्ये तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागत असते। वास्तविक पाहता हा रूल काही एक पाठीमागच्या काही दिवसापासून नाही, त्याच्या अगोदर आपल्याला एक टर्म द्यायची, त्याला एटीकेटी म्हणायचो, अलाउ टू कीप टर्म, एटीकेटी असं म्हणायचं। समजा एखाद्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयरला एमबीबीएस ला 3 सब्जेक्ट पैकी 1 सब्जेक्ट जर बॅक राहिला म्हणजे फेल झाला तर त्याला मात्र दुसऱ्या वर्षीला ऍडमिशन 100% मिळतं, परंतु सप्लिमेंटरी मध्ये त्याला ती परीक्षा द्यावी लागत असते। आणि जर समजा सप्लिमेंटरी मध्ये त्याचा तो विषय निघाला नाही तर सेकंड इयरची परीक्षा ज्यावेळेस 1 वर्षानंतर होणार आहे त्यावेळेस सेकंड इयरचे सगळे विषय घेऊन हा राहिलेला विषय फर्स्ट इयरचा घ्यावा लागत असतो। त्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयरची एक्झाम झाल्यानंतर जर सेकंड इयरचा रिझल्ट लागेल त्यावेळेस फर्स्ट इयरचा सब्जेक्ट 100% म्हणजे पास होणं आवश्यक आहे। जर नाही पास झालं तर मात्र थर्ड इयरला ऍडमिशन मिळत नाही। त्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरचे सगळे विषय सब्जेक्ट क्लिअर असलं पाहिजे। त्यावेळेस जर समजा त्या सेकंड इयरचे काही 1-2 सब्जेक्ट गेले तरी सुद्धा तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन मिळत असतं। त्याच पद्धतीनं थर्ड इयरची एक्झाम ज्यावेळेस तुमची होते त्यावेळेस थर्ड इयरचे सगळे सब्जेक्ट आणि सेकंड इयरचा एका दुसरा सब्जेक्ट राहिलेला असेल तर ते तुम्ही देऊ शकता, परंतु 4थ्या वर्षाला ऍडमिशन घेत असताना सेकंड इयरचा एकही विषय राहिला नाही पाहिजे, थर्ड इयरचा एका दुसरा राहिला तरी चालू शकतो। त्यानंतर 4थ्या वर्षाची सर्वात शेवटची परीक्षा आहे, ते थर्ड इयर मध्ये राहिलेला एखादा दुसरा विषय, खरं तर प्रत्येक वेळेस तुम्हाला सप्लिमेंटरी एक्झाम आहे। फर्स्ट इयर नंतर फर्स्ट इयरच्या 1.5-2 महिन्यामध्ये, 1 ते 1.5 महिन्यामध्ये, नंतर सेकंड इयर मध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये, थर्ड इयर मध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही परत अभ्यास करून तेवढाच एक सब्जेक्ट तुम्ही काढू शकता, त्याला आपण सप्लिमेंटरी एक्झाम म्हणतो। पण तरी पण नाही निघाला तर 4थ्या वर्षाला मला 4थ्या वर्षाचे सगळे विषय, खरं तर यावर्षी खूप जास्त विषय होते, 11-9 विषय होते हे सर्व, परंतु आणखी पहिल्यासारखा टॉपिक सुरू झालेला आहे। तर 4थ्या वर्षाला जर सेकंड इयरचा एखादा विषय राहिलेला असेल तर तो सुद्धा त्याच्यावर देता येऊ शकतो, परंतु 4थ्या वर्षी मात्र सर्वात महत्त्वाचा टॉपिक एक लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला 4थ्या वर्षाचे सगळे विषय आणि थर्ड इयरचे पण सगळे विषय तुमचे पास झाले असले पाहिजे तरच तुम्हाला इंटर्नशिपला जावं लागतं। त्यानंतर जर समजा एखादा सब्जेक्ट राहिला 4थ्या वर्षाचा तर तुम्हाला सप्लिमेंटरी एक्झाम असते, त्या सप्लिमेंटरी मध्ये तुम्हाला तो सब्जेक्ट काढावा लागत असतो। हे सर्व पाहायला गेलं तर प्रत्येक वर्षासाठी किती अटेम्प्ट असू शकतात, तर एखाद्या म्हणजे फर्स्ट इयर साठी समजा एखादा सब्जेक्ट फेल गेला तर तो सब्जेक्ट काढण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम 4 अटेम्प्ट तुम्हाला एका वेळेस मिळतात। फर्स्ट इयर साठी 4 वर्ष 4 वेळा किंवा सेकंड इयर कोणत्याही वर्षासाठी एक सब्जेक्ट निघण्यासाठी तुमची मूळ एक्झाम आणि तिथून पुढे 4 असे 4 वर्ष
तुम्हाला देता येऊ शकत असतं, त्यानंतर मात्र तुम्ही डिबार होत राहत असता, हे लक्षात घ्या. सध्याच्या मितीला एवढंच लक्षात ठेवा की MBBS ची डिग्री पूर्ण करण्यासाठी मॅक्झिमम मुदत जे तुम्हाला दिलेली आहे ती 10 वर्षाची दिलेली आहे, की जी वास्तविक गेल्या वर्षीपर्यंत ती जी मुदत होती ती 9 वर्षापर्यंत होती, ती 1 वर्षाने मुदत वाढवून दिलेली आहे. अटेम्प्टचे लिमिट मात्र तुम्हाला 4 अटेम्प्ट, एक सब्जेक्टला एका वर्षासाठी 4 अटेम्प्टचे लिमिट ठेवलेलं आहे. एकंदरीत हा एक नवीन रूल मध्ये बदल आहे, तो तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला जी काही गायडन्स या ऑथेंटिक इन्फॉर्मेशनची सिरीज तुमच्या डोरस्टेप पर्यंत आम्ही या माध्यमातून आणत आहोत, आणि तुमच्या त्या करिअरच्या मार्गावरील आपला हा जो चॅनल आहे तो एक मैलाचा दगड बनावा, यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी बनवतोय. त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन तुमच्या परीक्षेसाठी तुम्ही चांगलं यश संपादन करावं आणि आयुष्यातलं इच्छित साध्य सिद्ध करावं, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.